फिजिकली, मेंटली आणि फायनान्शियली या 3 गोष्टीवरच आपलं आयुष्य ठरलेलं असतं. जर सर्वप्रथम तुमची तब्येत चांगली असायला हवी. काही वर्षांपूर्वी मला खूप मोठा आजार होता, तर माझं हिमोग्लोबिन 5च व्हायचं सतत आणि हिमोग्लोबिन जेव्हा मनुष्याचं 5 असतं तेव्हा आपलं दिमाग सुद्धा व्यवस्थित काम करत नाही. माझी जगण्याची झुंज चालू होती. माझ्या आयुष्यातले 5 ते 7 वर्ष मला नॉर्मल आयुष्य जगण्यासाठी, सामान्य आयुष्य जगण्यासाठी हे डिप्रेशन मध्ये घालावे लागले. जेव्हा आपली तब्येत पूर्ण बरोबर असते, या जगात सर्वात वाईट दिवस तोच ज्या दिवशी आपलं शरीर आपल्याला साथ देत नाही, प्रॉपर कार्य करत नाही. त्यातून वर यायला एवढे वर्ष लागली. जेव्हा आपली तब्येत एकदम व्यवस्थित असते, आपला आहार व्यवस्थित असतो, तेव्हा आपले विचार एकदम आनंदमयी आणि आयुष्यात काय करावं, पुढे कसं जावे असा विचार करतात. फिजिकल तर सर्वात महत्वाचं आहे. जेव्हा आपलं शरीर सदृढ असतं तेव्हा आपल्या मनामध्ये सुंदर, चांगले, स्वच्छ, निर्मळ, क्लॅरिटीचे विचार वास करत असतात. ही झाली 2 नंबरची विचारांची गोष्ट. पहिले तर तुम्ही फिजिकल असणं खूप महत्वाचं आहे, कारण तुम्ही जर चलूच फिरूच शकत नसाल, तुमचं शरीर तुम्हाला 8 घंटे 10 घंटे काम करण्यासाठी साथच देत नसाल, तर तुम्ही आयुष्यामध्ये काय करणार आणि पुढे कसे जाणार. आणि मेंटली, जेव्हा तुमची तब्येत चांगली असते तेव्हा तुमचे मेंटली विचार हे चांगले असतात. आणि तिसरी गोष्ट आहे फायनान्शियली. आयुष्यामध्ये जर तुम्ही स्वतःचा पैसा कमवलात, तर जगामध्ये तुम्ही जर स्त्री असाल आणि तुमच्याकडे एवढा पैसा असेल की तुम्ही आणि तुमचे 2 मुलं वगैरे तुम्ही सांभाळू शकता, तुमचे सासू सासरे, तुमचे आई वडील यांनाही सांभाळू शकता, तर या जगामध्ये तुम्ही जेव्हा इंडिपेंडेंट बनतात तेव्हा तुम्ही स्वतः आजारी असो, तुमचे मुलं बाळा असो, तुमचा भाऊ असो, सासू सासरे असो, आई वडील असो, कुणी असो, इंडिपेंडेंट राहणं या काळात खूप गरजेचं आहे. आपली तब्येत जरी बिघडली, आपल्याला गोळ्या औषधी घ्यायचं असेल, चांगला उपचार करायचा असेल, यासाठी सुद्धा आपल्याला पैसे लागतात. आज जर तुम्हाला आई वडील नवरा यापैकी कुणीही पैसे लावत असेल तर तुम्ही खूप भाग्यवान आहात. या चांगल्या आयुष्याचा चांगला उपयोग करा. स्वतः इंडिपेंडेंट बना. स्वतःची तब्येत, स्वतःचे विचार चांगले बनवा. नंतर स्वतःसाठी एवढा पैसा कमवा, तुम्ही त्या पैशावर स्वतःच चांगलं जगूच शकाल. त्यासोबतही तुमच्या आयुष्यामध्ये जे नाते आहेत त्यांना सुद्धा वेळेप्रसंगी कामी पडसाल, किंवा त्या तुमच्या प्रिय व्यक्तीला तुम्ही कामी येऊ शकाल. नुसतं प्रेम पुरेसं असतं का? नाही. अडीअडचणीच्या टाइमामध्ये विदाऊट पैशाचं नुसतं प्रेम तळमळ करून काय हो फायदा. या धावपळीच्या जगामध्ये प्रत्येकालाच आपलं आयुष्य कुठं ना कुठं अडकलंय असं भासत असतं, आणि तुम्हाला हे जिथं वाटतं की नाही, त्याचं पुढचं पाऊलच तुमचं आयुष्य बदलणार असतं. उदाहरणार्थ मी खूप छोटं आणि साधारण उदाहरण देते. तुम्हाला इंग्लिश फार अवघड जाते. का अवघड जाते तुम्हाला समजत नाही. जर तुम्ही नियमितपणे दररोज 10 मिनिट, अर्धा तास किंवा 1 तास मनावर घेऊन त्याच्यासाठी प्रयत्न केला आणि खूप चांगल्या प्रकारे इंग्लिशचा अभ्यास केला, तर तुमचं आयुष्य जिथं अडकलं, ज्यामुळे अडकलं, तिथून सुटतं आणि पुढंच तुमचं सक्सेस असतं. हे एक छोटंसं उदाहरण आहे आणि आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्टीसाठी हे लागू होते. एखादी गोष्ट आपल्याला जोवर येत नाही, पूर्णपणे येत नाही, तोवर त्याची भीती आपल्या मनातून कधीही जात नाही. म्हणून या क्षणापासून आयुष्यामध्ये कुठं अडलंय, काय अवघड वाटते आणि आपल्याला आयुष्यामध्ये पुढे जाण्यासाठी जर ती गोष्ट आवश्यक असेल, त्याच्याशिवाय आपण आयुष्यात पुढेच जाऊ शकत नसेल, तर या क्षणी त्या गोष्टीला आत्मसात करण्यासाठी सुरुवात करा. तुम्हाला तुमचं जर मन कंट्रोल करायचं असेल तर या सोशल मीडियाच्या काळामध्ये तुमची सकाळ कंट्रोल करा. सध्याच्या काळामध्ये प्रत्येक जण झोपेतून उठताच मोबाईल हातात घेतो. यामुळे काय होतं तुम्हाला माहितीये का? आपलं सकाळी सकाळी आपलं मन शांत असतं, एकाग्र असतं, आपला दिवस कसा घालवायचा या विचार करायचा असतं. परंतु आपण जर मोबाईल हातात घेतला, रील्स पाहिल्या, यूट्यूब पाहिलं, व्हिडिओ पाहिलं, फेसबुकवरचे व्हिडिओ पाहिले, विविध प्रकारचे विषयाचे 10-15 मिनिट जरी व्हिडिओ पाहिले, तर आपले विचार डायव्हर्ट होतात, आपली एनर्जी डायव्हर्ट होती, आपला दिवस कसा जाणार हा सुद्धा डायव्हर्ट होतो. सर्वप्रथम मनाला कंट्रोल करायचं असेल तर सध्याच्या या सोशल मीडियाच्या काळामध्ये सकाळी उठताच फोन पासनं दूर राहा. सकाळी उठताच व्यायाम करा. 1 तास फोनला हात लावू नका. सूर्यप्रकाशामध्ये फिरा. जास्त अवघड व्यायाम होत नसेल तर सोपा करा. फ्रेश व्हा.
एखादी वही आणि पेन घ्या आणि आजच्या दिवसात तुम्ही आयुष्यात पुढे जाण्यासाठी काय करणार ते लिहा आणि दिवसभरात त्या गोष्टीसाठी वेळ काढा आणि ती गोष्ट पूर्ण करा. तुम्ही आजपासून उद्यापासून ही गोष्ट नक्की करून बघा. दररोज सकाळी जर तुम्ही 1 तास मोबाईलचा हात लावला नाही, स्वतःच्या तब्येतीसाठी दिला, पाणी पिलं, कवळ्या सूर्यप्रकाशात फिरले किंवा आंघोळ वगैरे करून स्वच्छ होऊन जवळच्या एखाद्या देवळात जाऊन बसलात, तर तुमची दिनचर्या अशा प्रकारे ठरवा. आयुष्यामध्ये आनंद यायला लागेल, उल्हास यायला लागेल. दररोजचा दिवस हा आनंदमय जाईल. ईश्वर चरणी प्रार्थना करा. सबकॉन्शियस ऑफ माइंड मध्ये सांगा की हे मला एनर्जी दे, प्रत्येक दिवस मी माझ्या कामासाठी देऊ आणि दररोजचा दिवस उत्तम घाला. गोष्ट खूप छोटीशी आहे. तुम्ही आज काय कर्म करता, आजचा दिवस कसा घालवता, आज तुम्ही काय ज्ञान अर्जित करता, तुमच्या भविष्यासाठी आज तुम्ही किती वेळ देता, या छोट्या छोट्या गोष्टीच तुमचं भविष्य असतं. आयुष्य एका दिवसामध्ये कधीच बदलत नाही. प्रत्येक दिवशी, प्रत्येक तासाला तुम्ही काय करता, एखाद्या विषयाला किती वेळ देता, त्याच्याबद्दल तुम्ही किती तळमळीनं शिक्षण शिकता. फक्त एखाद्या गोष्टीचा मी कोर्स लावला, मी वरवर शिकलं असं नाही. एखाद्या क्षेत्रामध्ये तुम्हाला आयुष्यामध्ये खूप पुढे जायचं असेल तर ती गोष्ट ही पूर्णपणे आत्मसात करा. मग बघा त्या क्षेत्रामध्ये तुमच्या समोर हे कुणीच जाऊ शकत नाही. स्पर्धा स्वतःशी ठेवा आणि 100% गुणांशी ठेवा. आजपासून उद्यापासून उठताच 1 तास सकाळचा स्वतःसाठी घालवा. एकांतात राहा. खाली जागा नसेल तर टेरेस वरती फिरा. झाडांजवळ, शेताजवळ घर असेल तर ग्रीनरी मध्ये फिरा, एखाद्या गार्डन बगीच्यामध्ये फिरा. सकाळी स्वच्छ वातावरणात राहा. मनामध्ये पॉझिटिव्ह विचार करा, नकारात्मक विचार करू नका आणि बघा मग तुमच्या आयुष्यामध्ये कसा फरक पडतो ते. तुम्हाला तुमच्या जीवनावर नियंत्रण करायचं असेल तर तुम्हाला वेळेवर नियंत्रण हे करावंच लागेल. ज्याने वेळ आपल्याला चालवत असती, पण ज्या दिवशीपासून आपण जे ठरवलं वेळेला आपण चालवायला लागलो ना की आपलं आयुष्य आपोआप बदलतं. वेळेला आपल्यासोबत चालवणं खूप अवघड आहे, परंतु सुरुवात 10 मिनिटापासून करा, अर्धा तासापासून करा, 1 तासापासून करा. तुम्हाला आयुष्यात काय हवं त्यासाठी दररोज 10 मिनिटापासून सुरुवात करा, नंतर अर्धा तास, नंतर 1 तास. तुम्ही दिवसभरात वेळ कुठे घालवता याकडे लक्ष केंद्रित करा आणि तुम्हाला आयुष्यात काय करायचं आहे हा पूर्ण वेळ त्या वेळेसाठी द्या आणि मग बघा आयुष्य कसं बदलतं ते. वेळेवर नियंत्रण करण्याची माझी एक छोटीशी टिप मी तुम्हाला सांगत आहे. प्रत्येक तासाला स्वतःला विचारा, मागील तासामध्ये मी काय केलं, टाइमपास केला का, एखादी चांगली गोष्ट शिकली का, स्वतःच्या भविष्यासाठी मी वेळ दिला का. हे बघा, आयुष्यामध्ये पुढे जायचं असेल तर सॅक्रिफाईस, त्याग आणि मेहनत ह्या गोष्टी कराव्याच लागणार. बिना मेहनतीचं आपण आयुष्यामध्ये पुढे जाणार नाही. आणि ज्ञान, एखाद्या गोष्टीमध्ये जर तुम्हाला आयुष्यामध्ये पुढे जायचं असेल तर त्या क्षेत्रातलं, त्या गोष्टीचं तुम्हाला पूर्णपणे ज्ञान प्राप्त करावंच लागेल. तरच तुम्ही त्या गोष्टीमध्ये, त्या क्षेत्रामध्ये सर्वोच्च स्थान मिळवू शकता आणि आयुष्यामध्ये पुढे जाऊ शकता. या काही गोष्टी आहेत ज्या मी स्वतःवरती करत असते. दर तासाला विचार करते, मागच्या तासामध्ये मी काय केलं. दिवसभर तुम्ही कामातच राहा असं मी म्हणत नाही, एन्जॉय करा, सगळं करा, पण या सर्वांमधून तुम्ही खरंच स्वतःसाठी 1-2 तास काढत आहात का. खूप छोटी गोष्ट आहे. 24 तासामधून स्वतःसाठी, पूर्णपणे स्वतःसाठी 1 किंवा 2 तास काढा. वर्षभरामध्ये तुमच्यामध्ये किती फरक. 365 दिवसामध्ये दररोज 1 तास काढला तर 365 तास तुम्ही स्वतःला देत आहात. 2 तास काढला तर तोच आकडा त्याच्या डबल होईल. तुम्ही विचार करा. फक्त 1 आणि 2 तासांनी जर तुमच्यामध्ये फरक पडत असेल तर तुम्ही हे आयुष्य दुसऱ्यांसाठी नुसतं जगू नका, स्वतःसाठी जगा. फिजिकली तब्येत चांगली ठेवा. जेव्हा आपलं शरीर सदृढ असतं, सुदृढ शरीरामध्येच चांगले विचार वास करत असतात. सकस आहार घ्या. जास्तीचं ऑइली कसं पण फूड खाऊ नका ज्याने तुम्ही सतत बिमार वगैरे होसाल. हेल्दी फूड खा, घरचं फूड खा. चांगले विचार करा, त्या विचारांना अंमलात आणा आणि आयुष्यामध्ये पुढे जा. फक्त पैशाच्या मागे पळू नका. मला पैसे कमवायचा म्हणून हे शिकायचं, मला पैसे पाहिजे म्हणून हे करायचं असं नाही. तुम्ही जे शिकणार आहात, जे कौशल्य असेल, जो अभ्यास असेल, जी कला असेल, ती 100%
शिका, प्रामाणिकपणे शिका, डेडिकेशननी शिका. रोज त्याच्यावरती 10 तास लावा. तुम्हाला जर सध्या वेळ असेल, तुम्ही सध्या घरी बसलेला आहात, तुम्ही नोकरी करत नाही, तुमचं शिक्षण झालेलं असेल आणि 24 तास हे तुमचेच असेल, तर दररोज 10 तास एखाद्या विषयाला द्या. त्या गोष्टीला इतकं आत्मसात करा. आणि या सोशल मीडियाच्या जगामध्ये मी प्रत्येक वेळेस सांगते, बाहेर जाऊन उत्तम कोर्स शोधण्याची, व्यक्ती शोधण्याची तुम्हाला काहीच गरज नाहीये. फोनवरती फक्त इंटरनेटचं पॅक लागतं. खूप सारे जगात जितके विषय आहेत तेवढ्या विषयाचं शिक्षण सोप्या भाषेमध्ये, तुमच्या भाषेमध्ये अवेलेबल आहेत. गुगलचा वापर करा, AI चा वापर करा, अजून खूप साऱ्या गोष्टी असतील त्यांचा वापर करा. तुम्हाला ज्या क्षेत्रामध्ये उत्तम स्थान मिळवायचंय, त्याच्यामध्ये कोण सर्वोत्तम सध्या भारतात पूर्ण पृथ्वीवर काम करत आहेत त्याचे व्हिडिओ पहा. सोप्या पद्धतीमध्ये शिका. एक व्हिडिओ 10 वेळेस पहा, 100 वेळेस पहा. बेसिक स्टेप पासून सुरू करा, 100 पर्यंत शिका. जोपर्यंत एखादी कला कौशल्य तुम्ही आत्मसात करणार नाही, तोपर्यंत पैसा तुम्हाला मिळणार नाही. समजा मी सोपं उदाहरण देते. मी एडिटिंग शिकली, वरवर शिकली, मला काही पूर्ण व्यवस्थित एडिटिंग येत नाही आणि नोकरी करायला निघाले एडिटिंगचं. फोटोग्राफर जवळ गेले की मला काम हवं, तो मला काम देईल, पण माझं कामच उत्तम नसलं, माझ्यापेक्षा कोणी उत्तम एडिटिंग करणारा असेल तर त्याला ते काम मिळेल. कारण लोक म्हणतील या व्यक्तीची एडिटिंग चांगली आहे, याच्याकडूनच आम्ही एडिट करून घेणार किंवा फोटो काढून घेणार. गोष्ट छोटी आहे, छोटी असो, मोठी असो, कला असो, स्किल असो, तुम्ही जर त्या कलेला 100% दिलं, काळानुरूप आधुनिक राहिलात, त्या कलेमध्ये स्वतःला अपडेट केलं, नवीन व्हर्जन वापरलं, तर तुम्ही आयुष्यामध्ये पुढे जाणार. फक्त पैसा कमवण्यासाठी शिकू नका, ती कला अशी शिका आणि त्या कलेला तिथंच ठेवू नका. इवन तो तुम्ही इंजिनियर जरी झालात आणि एखादी 5-10 वर्षाखाली तुम्ही नोकरी मिळवलेली असेल, काळानुरूप दरवर्षी वेगवेगळे कोर्सेस निघत असतात, मार्केटमध्ये नवीन टेक्नॉलॉजी निघत असती, तर तुम्हाला थोडी तरी जाणकारी, ज्ञान ठेवावं लागत असते. काळ कुठे चाललाय, इंजिनिअरिंग केली 10 वर्ष झालं, एकाच स्किलवर मी काम करत आहे, मला कशाची गरज नाही असं म्हणू नका. हातातली नोकरी कधीही जाऊ शकते. तुम्ही कोणत्याही वयात असाल, सध्याच्या काळात काळानुरूप अपडेट राहावं लागतं. तुम्ही कोणत्याही क्षेत्रात असो, इंजिनियर जरी झालात तरी प्रत्येक वर्षाला, 6 महिन्याला काळानुरूप तुमच्या क्षेत्रामध्ये अपडेट राहणं खूप गरजेचं आहे. छोटी स्किल असो, मोठी स्किल असो, नोकरी असो, कोणतंही क्षेत्र असो, तुम्ही काळानुरूप अपडेट राहा. ती गोष्ट 100% शिका, मग पैसे तुम्हाला आपोआप मिळतील. एकच गोष्ट शिकली, थोडी थोडी वरवर शिकली, यावरच आयुष्य कटत आहे आणि असंच पूर्ण कटेल, काळ बदलला, ही गोष्ट आता शक्य नाही. त्यामुळे पैशाच्या नुसतं मागे लागू नका, काळानुरूप स्वतःला अपडेट करा. एखाद्या गोष्टीमध्ये, विषयामध्ये, स्किलमध्ये 100% ज्ञान अर्जित करा. मग तुम्हाला या जगामध्ये कोणीही थांबू शकवणार नाही. भारतातच काय, तुम्ही जर जगातल्या सर्वोत्तम एडिटर पैकी असाल, तर तुम्ही सर्वात जास्त पैसे घेऊन एडिट करून देणारे व्यक्ती सुद्धा बसाल, ते पण घरी बसून. पण त्या प्रकारची, त्या लेवलची स्वतःची लायकी बनवा आणि नंतर मार्केटमध्ये काम मागायला निघा. आपण कुणासोबत राहतो, आपल्या अवतीभवतीचे जे 4-5 लोक आहेत ते कसे आहेत. आपण म्हणतो की नाही, माझ्यावर कुणाचा फरक नाही पडत, परंतु खरं पाहता आपलं अस्तित्वच काय असतं माहितीये का. आपण लहानपणापासून जशा लोकांमध्ये राहतो, जसे पिक्चर पाहतो, विचार करा, एखादी सुंदर पुस्तक वाचलं ना, लव्ह स्टोरी वाचली ना, मग लव्ह स्टोरी प्रमाणे विचार करायला लागतं, आनंदी होतं, फुलपाखरासारखं उडायला लागतं. एखादी अध्यात्माचं पुस्तक वाचलं, कुणाच्या आयुष्यातलं दुःख वाचलं, जे जर देवांनी नीट केलं असेल आणि आपल्याही आयुष्यात दुःख असेल, शारीरिक, मानसिक, आर्थिक, तर आपल्याला वाटायला लागतं आपणही ईश्वर चरणी अशीच प्रार्थना करावी आणि आपल्यालाही ईश्वर मिळावा. कोणतीही गोष्ट अशीच आहे. आपण आयुष्यामध्ये ज्या लोकांना बोलतो, जसे विचार करतो, जशा गोष्टी वाचतो, पाहतो, थोड्या वेळासाठी आपलं मन त्याच्यामध्ये रमलेलं असतं. कळत न कळत आपण जे असतो ते आजूबाजूच्या, अवतीभोवतीच्या सराउंडिंग मध्ये जे पण ऐकलं, पाहिलं, घडलं आणि आपण काय विचार केला, या सगळ्यांचं संमिश्रण आपण असतो. आपण हे आपण नसतोच. खूप कमी लोक असतात जे की आजूबाजूच्या गोष्टींचा विचार करतात आणि स्वतःला ते लागू करत नाहीत किंवा त्या विचारांमध्ये कळत न कळत वाहून जात नाही. सैयारा पिक्चर आहे,
थिएटरमध्ये पाहू पाहू यंग जनरेशन फार रडत आहे आणि हे मला हसायला आलं पाहून. का तर ते जेवढं तिथं रडत आहेत प्रेमासाठी, कधी स्वतःच्या ध्येयासाठी तेवढं कुणी रडलं असेल का? मी प्रेमाला मानतच नाहीये आणि मला त्यामुळे या गोष्टीचं हसू आलं. आणि मी छोटस उदाहरण दिलं. कदाचित असे विचार करणारे लोक खूप कमी असतील किंवा ज्यांचं जास्त वय आहे ते असे विचार करत असतील. तर हे तर एक उदाहरण आहे. तर मला असं म्हणायचंय, सध्या या सोशल मीडियामध्ये जसं तुम्ही वागसाल, बघसाल, आजूबाजूला जसं पाहसाल तुमची विचारसरणी तशीच होईल. म्हणून उत्तम लोकांसोबत राहा, उत्तम बोला, उत्तम विचार करा आणि आयुष्यामध्ये नकारात्मक लोकांना, नकारात्मक विचारांना, नकारात्मक गोष्टींना आयुष्यामधनं पूर्णपणे काढून टाका. वेळ वाया घालू नका. आयुष्याचं सर्वप्रथम गोल ठरवा. माझं गोल हे मी तुम्हाला पहिल्याच व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. 90 दिवसात आयुष्य बदलूया या सिरीजची जेव्हा मी सुरुवात केली तेव्हा सांगितलं होतं प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काहीतरी चांगलं देण्याचा प्रयत्न करेल. मी माझं आयुष्य बदलण्यासाठी सुरुवात केली. कुणासाठी ही गोष्ट खूप लहान असेल पण माझ्यासाठी गोष्ट फार मोठी आहे आणि मी त्या गोष्टीवर थांबून आहे. आज माझ्या या व्हिडिओचा 33वा दिवस आहे. ज्या छोट्या छोट्या गोष्टींनी माझ्या आयुष्यामध्ये बदल आणलेला आहे मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. तर मग कुणी माझ्यासोबत हा प्रवास सुरू केला कमेंट मध्ये नक्कीच सांगा. आणि मला एवढंच म्हणायचं आहे, जसे विचार करसाल, जे लिहिसाल, जे तुमच्या कानावर पडेल, जे अवतीभोवतीचे तुमचे लोक असतील, तुमचे विचार कळत न कळत तसेच बनायला लागतात. भांडण, तंटा, चिडचिड असेल तर त्या जाग्यावरून त्या क्षणी निघून जा. एकांतात बसा, स्वतःला वेळ द्या, ईश्वर चरणी प्रार्थना करा, योगा प्राणायाम करा, मनाला शांत ठेवा. तुम्हाला ज्या गोष्टीमुळे आनंद वाटते, एखादं भजन, एखादा श्लोक, भ्रमरी यापैकी काही एखादी गोष्ट करा, आवडीचं गाणं ऐका, मनामध्ये छान विचार करा, राग आल्यास त्या रागाला शांत करा आणि आयुष्यामध्ये स्वतःवर लक्ष केंद्रित करा. एक गोल ठरवा, त्या गोलला एक दिशा द्या, त्या दिशेने दररोज एक पाऊल पुढे टाका आणि आयुष्यामध्ये जे हवं ते प्राप्त करा. मनुष्य जन्म हा एकदाच मिळतो, तारुण्य त्यात एकदाच असतं आणि या तारुण्यामध्ये फक्त 5 ते 10 वर्ष तुम्ही मेहनत करा, उरलेलं पूर्ण आयुष्य तुम्ही आनंदाने जगू शकाल. आज या क्षणी ज्या ठिकाणी तुम्ही आहात, येणाऱ्या 5 वर्षानंतर इथून खूप पुढे जा. मी माझ्या आयुष्याचा प्रवास सुरू केलेला आहे, तुम्ही माझ्यासोबत तुमच्या आयुष्याचा प्रवास सुरू करा. 90 दिवसात आयुष्य बदलूया या सिरीज मधला आज 33वा दिवस होता. माझा व्हिडिओ, चॅनल, विषय आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. माझ्या चॅनलचे नाव आहे रेश्मा वसमतकर. धन्यवाद.